गिरनार क्षेत्राचे महात्म्य आणि तिथे जाण्याचे महत्त्व. दिव्य गोष्टी. दत्त संप्रदायात जर कोणत्या स्थानाला एव्हरेस्ट किंवा कैलास मानले जात असेल तर ते म्हणजे गिरनार. या पर्वताला दत्ताचे मूळ आसन मानले जाते. असे म्हणतात की जगातली सर्व तीर्थक्षेत्रे फिरून झाल्यावर जी शेवटची यात्रा असते ती गिरनारची. इतर ठिकाणी दत्त महाराज काही काळासाठी राहिले, पण गिरनार हे त्यांचे कायमचे घर आहे. पुराणांनुसार दत्तात्रेयांनी या पर्वतावर 12,000 वर्ष तपश्चर्या केली आहे. आजही रोज दुपारी किंवा सायंकाळी दत्त महाराज गिरनारच्या शिखरावर येतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. ही भूमी केवळ दगड मातीची नसून ती सिद्धांच्या ऊर्जेने बनलेली सुवर्ण भूमी आहे. दत्त भक्तांसाठी गिरनार दर्शन म्हणजे मोक्ष मिळवण्यासारखे आहे. गिरनार चढणे हे साधे काम नाही. तिथे जाण्यासाठी सुमारे 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात. ही यात्रा भक्ताच्या शरीराची नाही तर त्याच्या प्रारब्धाची परीक्षा असते. असे म्हणतात की जो भक्त या 10,000 पायऱ्या चढून वर जातो आणि खाली येतो त्याचे 7 जन्मांचे पाप घामावाटे निघून जाते. हे शारीरिक कष्ट तुमच्या कर्माचे ओझे जाळण्यासाठी असतात. ही यात्रा म्हणजे भक्ताच्या जिद्दीचा आणि भक्तीचा कस लावणारी परीक्षा आहे. सर्वात शेवटचे आणि उंच टोक म्हणजे गुरु शिखर. इथे भगवान दत्तात्रेयांच्या पादुका आहेत. तिथे पोचल्यावर भक्ताला आपण ढगांच्या वर आणि जगाच्या कोलाहलापासून खूप दूर आल्याचा भास होतो. या शिखरावर जी हवा लागते ती साधी हवा नसून ती औषधी आणि चैतन्यमय हवा असते. गुरु शिखरावरील पादुकांवर डोकं टेकवल्यावर भक्ताला जो आनंद मिळतो तो 10,000 पायऱ्यांचे कष्ट एका सेकंदात विसरायला लावतो. तेथील घंटानाद थेट आत्म्याला साथ घालतो. गिरनार ही केवळ दत्ताची जागा नाही तर ती नवनाथांची कर्मभूमी आहे. असे मानले जाते की 64 योगिनी आणि 84 सिद्ध आजही या पर्वतावर सूक्ष्म रूपाने वावरतात. अनेक भक्तांना तिथे चढताना अचानक कोणाचा तरी आवाज येतो किंवा कोणीतरी अनोळखी साधू मदत करतो आणि गायब होतो. हे सिद्ध पुरुष आहेत. गिरनार हा गूढ शक्तींचा खजिना आहे. तिथे रात्रीच्या वेळी थांबणे सामान्य माणसासाठी शक्य नसते, कारण तिथे दिव्य शक्तींचा संचार असतो. दत्ताच्या दर्शनाला जाण्यापूर्वी अर्ध्या वाटेवर अंबामाता तुळजाभवानीच्या रूपाचे भव्य मंदिर लागते. नियम असा आहे की आधी आईचे दर्शन घ्यायचे आणि मगच पुत्राचे म्हणजेच दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचे. हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे देवीचे हृदय पडले होते असे मानले जाते. त्यामुळे हे स्थान अत्यंत प्रेमळ आणि जागृत आहे. चढताना थकलेल्या भक्ताला आई अंबामाता नवीन शक्ती देते, ज्यामुळे तो पुढचा कठीण प्रवास पूर्ण करू शकतो. गुरु शिखराच्या थोडे खाली गोरखनाथ शिखर आहे. इथे गोरखनाथांनी तपश्चर्या केली होती आणि त्यांची अखंड धुनी आजही तिथे प्रज्वलित आहे. हजारो वर्षांपासून ही आग विझलेली नाही. या धुनीचे भस्म कपाळाला लावणे म्हणजे सर्व रोगांवरचा इलाज आहे. गोरखनाथ शिखर हे तपोबलाचे प्रतीक आहे. इथे बसून केलेले ध्यान किंवा नामस्मरण हे खूप शक्तिशाली असते, कारण तिथे नाथ संप्रदायाची ऊर्जा प्रवाहित होत असते. गिरनारवर पाण्याचे दुर्भिक्ष असले तरी तिथे एक कमंडलू कुंड आहे जिथे पाणी कधीच संपत नाही. अशी आख्यायिका आहे की दुष्काळ पडला तेव्हा दत्तात्रेयांनी आपल्या कमंडलूतील पाणी तिथे ओतले आणि पाण्याचा स्रोत निर्माण केला. आजही या ठिकाणी साधूंना आणि भक्तांना 24 तास विनामूल्य अन्नदान प्रसाद दिले जाते. इतक्या उंचीवर जिथे सामान नेणे कठीण आहे तिथे चालणारे हे अन्नछत्र साक्षात दत्ताच्या अस्तित्वाची साक्ष देते. गिरनारच्या पायथ्याशी भवनात महाशिवरात्रीला मोठा मेळा भरतो. यावेळी हिमालयातून आणि गुहाकंदरातून हजारो नागा साधू आणि अघोरी खाली येतात. हे साधू वर्षभर दिसत नाहीत, फक्त शिवरात्रीला प्रकट होतात आणि मृगीकुंडात स्नान करून पुन्हा अदृश्य होतात. गिरनार हे गूढवादाचे केंद्र आहे. इथे भक्तीसोबतच
तंत्रमंत्राची साधना करणाऱ्यांचेही मोठे स्थान आहे. हा अनुभव अंगावर काटा आणणारा असतो. गिरनार चढताना अनेकांना असा अनुभव येतो की जेव्हा ते पूर्ण थकतात आणि आता एक पाऊलही उचलले जाणार नाही असे म्हणून खाली बसतात, तेव्हा अचानक त्यांना एक नवीन ऊर्जा मिळते. कोणाचा तरी हात पाठीला आधार देतोय किंवा कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्याला वर ढकलत आहे असा भास होतो. हे दुसरं तिसरं कोणी नसून गिरनारवर वावरणारे सिद्धात्मे असतात. जो श्रद्धेने पाऊल टाकतो त्याला वर पोहोचवण्याची जबाबदारी दत्त महाराज घेतात. हा इथला अनुभव आहे. ज्यांना ध्यानाची आवड आहे त्यांच्यासाठी गिरनारसारखी जागा जगात दुसरी नाही. तिथे शिखरावर किंवा गुहेत बसल्यावर मनातील विचार पूर्णपणे थांबतात. माणसाला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो आणि तो निसर्गाशी एकरूप होतो. यालाच सहज समाधी म्हणतात. गिरनारची शांतता ही भयाण नसून ती बोलकी आहे. तिथे गेल्यावर माणसाला आपल्या आतील ब्रह्मतत्वाची ओळख होते. उंच कडे, खोल दऱ्या, जंगली प्राण्यांची भीती आणि शारीरिक थकवा. गिरनार चढणे म्हणजे स्वतःच्या मनावर विजय मिळवणे. मी हे करू शकेन का या भीतीला जो जिंकतो तोच शिखरावर पोचतो. गिरनार भक्ताला निर्भय बनवतो. एकदा का तुम्ही गिरनार सर केला की जीवनातील कोणतीही अडचण तुम्हाला मोठी वाटत नाही. हा पर्वत तुम्हाला आत्मविश्वास आणि धैर्य बहाल करतो. शेवटी सर्वात सत्य गोष्ट, गिरनारला जायचे तिकीट काढले तरी जोपर्यंत दत्ताची इच्छा नसते तोपर्यंत तुम्ही तिथे पोचू शकत नाही. अनेकांचे पायथ्याशी जाऊन दर्शन होत नाही, तर काही जण अचानक उठून दर्शन घेऊन येतात. गिरनारला जाणे म्हणजे दत्ताने तुम्हाला निवडले आहे याचे प्रमाणपत्र आहे. ज्याच्यावर दत्त प्रसन्न आहेत त्यालाच त्या 10,000 पायऱ्या चढण्याचे बळ मिळते. गिरनारची वारी ही आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी असते. गिरनारच्या यात्रेत एक अद्भुत आणि गूढ अनुभव अनेक भक्तांना येतो. तो म्हणजे साक्षात दत्त महाराजांचे मानवी रूपात किंवा प्राण्यांच्या रूपात होणारे दर्शन. अशी पूर्वापार श्रद्धा आहे की 10,000 पायऱ्या चढताना दत्त महाराज तुमची परीक्षा घेण्यासाठी कुठल्याही वेशात समोर येऊ शकतात. कधी थरथरता म्हातारा, कधी पाणी मागणारा भिकारी, तर कधी एखादा मुका कुत्रा. ते तुमच्याकडे मदतीची याचना करतात. जो भक्त त्यांना ओळखून किंवा केवळ माणुसकीच्या नात्याने आपली पाण्याची बाटली किंवा अन्नाचा घास त्यांना देतो, त्याची पुढची यात्रा एकदम हलकी आणि सोपी होते. त्याला तिथेच साक्षात्कार घडतो. पण जो भक्त रागाने किंवा स्वार्थाने त्यांना दुडकावतो त्याला शिखरावर जाऊनही देवाचे समाधान मिळत नाही. त्यामुळे गिरनार चढताना कोणीही काही मागितले तर नाही म्हणू नका. कदाचित तुमच्या समोर हात पसरलेली व्यक्ती साक्षात दत्तगुरू असू शकते. देव दगडात नाही तर तो माणसात, जीवात आहे. हा सर्वात मोठा धडा गिरनारच्या पायऱ्या शिकवतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.